नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा न्यायालय भरतीची जाहिरात आपल्याला माहितीच आहे की 2023 मध्ये आली होती. त्यामध्ये लिपिक तसेच शिपाई किंवा हमाल पदांसाठीची जी जाहिरात आलेली होती त्याची फर्स्ट आन्सर की लागलेली आहे. पण बरेच महिने झाले तरी सुद्धा सेकंड आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. आपण जर भरतीचा आढावा घेतला तर पहा मित्रांनो, तुमची जी जाहिरात होती ती 4 डिसेंबर 2023 ला आलेली होती. जाहिरातीच्या सर्वात शेवटचं जे पेज आहे त्याचा आपण हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर 4 डिसेंबर 2023 रोजी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि नंतर पहा मित्रांनो, तुमची आन्सर की जी आहे, परीक्षेचा कालावधी आपण पाहू शकतो. परीक्षा घेण्यात आलेली होती ती म्हणजे 5 ते 14 फेब्रुवारी या दरम्यान तुमची परीक्षा घेण्यात आलेली आहे, लिपिक पदासाठी सुद्धा आणि शिपाई पदासाठी सुद्धा. आन्सर की जी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती आपल्याला उपलब्ध करून दिली 2 मार्च ते 4 मार्च या दरम्यान. आणि ऑब्जेक्शन घेण्याचा शेवटचा दिवस होता 4 मार्च 2024. आणि पहा मित्रांनो, आता जवळपास 2 महिन्यांचा कालावधी ओलांडलेला आहे. म्हणजे हा आपला मे महिना आहे तरी सुद्धा सेकंड आन्सर की प्रसिद्ध झालेली नाही. याचं नेमकं कारण काय ते सुद्धा त्यांनी एक्सप्लेन केलेलं नाही. कारण की जर जास्त प्रमाणात ऑब्जेक्शन गेले असते तर साधारणतः 1 महिना लागला असता. पण इथे या ठिकाणी 2च दिवस ऑब्जेक्शनला असताना आणि त्यामध्येही फक्त तुम्ही पाहू शकता की किती शिफ्टमध्ये पेपर झालेले असतील. 2, 2, 4 आणि फक्त 5 दिवस परीक्षा चाललेली आहे. जरी शिफ्ट जास्त असल्या तरी इतर परीक्षांच्या तुलनेत, जसे की तलाठी आणि वनरक्षक या पदांच्या तुलनेत या ठिकाणी शिफ्ट आणि दिवस हे परीक्षेचे कमीच होते. म्हणून पहा मित्रांनो, जर तुम्ही विचार केला तर 2 महिने या ठिकाणी ऑब्जेक्शन व्हेरीफाय करण्यासाठी लागू शकत नाही. त्याच्यापेक्षा कमी कालावधी लागतो इतर परीक्षांना लागलेला आहे. आणि पहा, दुसरं महत्त्वाचं म्हणजे नेमकं आन्सर की लेट का होत आहे. तर आपण जर आचारसंहितेचा विचार केला तर आचारसंहितेचा सुद्धा न्यायालयाच्या भरतीवर कुठलाही परिणाम होत नाही. कारण की न्यायालयाची भरती ही स्वतंत्ररित्या चालत असते. त्यामुळे आचारसंहितेचा त्याच्यावर परिणाम नाही. भरती अगोदरच आलेली आहे म्हणून आन्सर की किंवा निकाल लावण्यातही निवडणूक आयोगाचे कसलेही बंधन या ठिकाणी नाही. आणि नंतर पहा मित्रांनो, हा जो परीक्षेचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो TCS कंपनीला दिलेला आहे. संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट न्यायालयाच्या भरतीचा हा TCS कंपनीकडे आहे. तर TCS कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट असल्या कारणाने या ठिकाणी जे सेकंड आन्सर की लावायची आहे ती TCS ला लावायची आहे. म्हणजे जी लिंक आपल्याला ओपन होईल ती TCS मार्फत होणार आहे. आणि त्यानंतर त्यांनी जर ऑब्जेक्शन साठी आणखी कालावधी दिला तर पुन्हाही यामध्ये बदल होऊ शकतात. आणि पहा मित्रांनो, सेकंड आन्सर की बाकी आहे. त्यानंतर तुमची नॉर्मलायझेशन होणार आहे. अगोदर मेरिट लिस्ट येईलच आणि त्यानंतर तुमची नॉर्मलाइज लिस्ट सुद्धा एक तर वेगवेगळी येऊ शकते किंवा एकाच लिस्टमध्ये त्या ठिकाणी तुमचे रॉ स्कोर आणि प्लस नॉर्मलाइज झालेला स्कोर सुद्धा प्रकाशित होऊ शकतो. हे जर दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्या तर त्यानंतरच पुढची जी प्रक्रिया आहे ती चालणार आहे. म्हणजे तात्पुरती तुमचा आता जर शिपाई किंवा हमाल या पदासाठी जर आपण विचार केला तर त्यासाठी तुम्हाला स्वच्छता व चापल्याची चाचणी आहे. आणि लिपिक पदाचा जर विचार केला तर स्किल टेस्ट होणार आहे. आणि भरती प्रक्रिया जी अटकलेली आहे ती म्हणजे तुमच्या सेकंड आन्सर कीवरच. म्हणजे परीक्षा झालेली आहे आणि सेकंड आन्सर की किंवा रिझल्ट जो आहे तो लागत नाहीये. आता पहा मित्रांनो, जर आपण न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलो तर न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हायकोर्ट ऑफ बॉम्बे ही ऑफिशियल वेबसाईट आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतात की जे काही अपडेट येतील ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरच न्यायालयाच्या पाहायला मिळतील. आणि रिक्रुटमेंट टॅबमध्ये जर गेलो तर आजच आपल्याला नुकतंच माहित आहे की आज 5 मेला या ठिकाणी जी आहे ती यापूर्वी जी भरती आलेली होती त्या भरतीचा पेपर झालेला आहे. म्हणजेच ही जी भरती होती, पहा मित्रांनो, ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ पिऊन किंवा हमाल. तर कुठं हायकोर्ट ऑफ बॉम्बे म्हणजे उच्च न्यायालय बॉम्बेचे पिऊन किंवा हमाल पदासाठीची अगोदरची जी भरती आली होती त्याचा पेपर नुकताच आज झालेला आहे. तो आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. तो तुम्ही चेक करू शकता. तर इथे या ठिकाणी परीक्षा सुद्धा घेतल्या जाते. त्यामुळे नेमकं जी सेकंड आन्सर की आहे तिला उशीर का होतोय हे कारण आपल्याला कळालेलं नाही आणि ती कधीपर्यंत लागेल हे सुद्धा आपण कळू शकत नाही. तर पहा मित्रांनो, सध्या तरी शिपाई किंवा हमाल या पदाची परीक्षा सुरू आहे आणि बहुतेक लवकरात लवकर आन्सर की लावावी किंवा रिझल्ट संदर्भात एकतर काही अपडेट येऊ शकते किंवा दोन्हीही. म्हणजे तुमची सेकंड आन्सर की सुद्धा आणि जी लिस्ट आहे तुमची नॉर्मलाइज झालेली ती सोबत प्रकाशित होऊ शकते. तर यामध्ये TCSने बऱ्याच परीक्षा घेतलेल्या आहे आणि आन्सर की जे आहे ते एकदम फास्टमध्ये लावलेले आहेत. न्यायालयाचा जर विचार झाला, न्यायालयाची भरती प्रक्रिया ही थोडी लेट चालत असते. पण TCSकडे कॉन्ट्रॅक्ट असल्याने TCSने लवकरात लवकर सेकंड आन्सर की लावायला हवी. त्यानंतर न्यायालयाच्या संकेतस्थळावर आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणून पहा मित्रांनो, आता सध्या जी सेकंड आन्सर की लावायची आहे ती TCS कंपनी लावेल आणि त्यानंतरची जी प्रक्रिया चालणार आहे तुमची स्वच्छता व चापल्याची चाचणी वगैरे जे काही होईल
ते न्यायालयाकडेच राहील. आणि पहा मित्रांनो, जी काही अपडेट येईल ती आपल्याला न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवरच पाहायला मिळू शकते. सध्या तरी आन्सर की संदर्भात, फायनल आन्सर की संदर्भात किंवा रिझल्ट संदर्भात आपल्याकडे कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती नाही, किंवा कधीपर्यंत रिझल्ट लागणार आहे हे सुद्धा आपल्याला अजून कळालेलं नाही. तो जेव्हा नोटिफिकेशन न्यायालयाच्या वेबसाईटवर येईल तेव्हाच आपल्याला कळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.